यूट्यूब फॅमिली तुमचं आमच्या सुषमा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. तर पोहे कसे बनवायचे त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी बारीक कापून घेतलेले टोमॅटो घेतलेत, ते कांदा घेतलेला आहे, काही शेंगदाणे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, मिरची घेतलेली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. ते इतकं साहित्य आपल्या पोह्यांसाठी लागणार आहे. तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालते. तर आपण आता तेल तापलेले आता आपण शेंगदाणे घेतले होते त्याच्यात टाकून थोडे गोल्डन गोल्डन फ्राय करायचे. तर हे बघू शकता मी असे क्रिस्पी असे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता आपण पोह्यांना सुरुवात करूयात. तर इथं जे तेल तापलेलं होतं त्याच्यात मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे. त्याच्यात आपण हा बारीक कट केलेला कांदा टाकतोय. तर हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यात हा कांदा परतलेला आहे, तर आपण याच्यात टोमॅटो टाकतोय. आता मी मिरची जी होती ती पण याच्यात टाकते वगैरे आणि आपल्याला त्या तिन्ही वस्तूंना छान परतून घ्यायचं आहे. आता इथे मी लगेचच कढीपत्ता पण टाकून दिलेला आहे. तर आता आपला हा टोमॅटो छान शिजलेला आहे. तर आपण याच्यात आता ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्यात मी थोडीशी हळद टाकते. तर मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. आता ही हळद आपल्याला याच्यामध्ये छान मिसळून घ्यायची. आता आपण ही हळद मिसळून घेतल्याच्या नंतर त्याच्यात हे शेंगदाणे टाकतोय. मी कोथिंबीरही लगेच टाकलेली आहे आणि आता आलं मी परतून घेते. आता मी याच्यात हे पोहे टाकते. आता हे पोहे आपल्याला याच्यात छान परतून घ्यायचे. आता ह्या पोह्यांना परतून घेतल्याच्या नंतर मी याच्यात चवीपुरतं मीठ टाकते. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण या पोह्यांमध्ये पाण्याचं थोडं चपका मारून घेऊयात, जेणेकरून आपले पोहे कडक होतील आणि खायलाही छान लागतील. तर या पोह्यांना मी आणखीन एकदा छान असं हलवून घेते. आता आपले पोहे जे झाले आहेत, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आता मी पोहे तुम्हाला सर्व करून दाखवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पोहे दिसतात. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.